सबसे पहले आपका सभी लोगों को नाम बोले। मोहिनी पाटिल। ठीक है, इनका नाम मोहिनी पाटिल है। ठीक है, वय कितनी दीदी आपकी? 43। 43 दीदी की वय है। ठीक है, कहाँ से आते हो? राजराजेश्वरी से ही आते हैं, अपनी सिरानी मोहम्मद से ही सीधा। ठीक है, वहाँ से आते हैं। दीदी अपनी थेरेपी के बारे में आपको किसने गाइड किया? माझ्या फॅमिलीतले ना माझे सासू सासरे येत होते, 1-2-3 महिन्यापासून येत होते, तर त्यांना बराच चांगला रिझल्ट आला ह्या थेरपीमुळे. बाबांना व्यवस्थित चालता येत नव्हतं, त्यांचं पायाचं खूप हे होत होतं, त्रास होत होता त्यांना चालायला वगैरे. तर त्यांना बरंच फरक पडला. मग त्यांनी मला सांगितलं, मग मी यायला लागले. मग मी इथे येण्याच्या अगोदर आहे ना माझा हा हात आहे ना हात पूर्ण दुखायचा, हाताला मुंग्या यायच्या माझ्या. आणि दुसरी गोष्ट मला थकवा यायचा, माझ्या छातीत दुखायचं, मला दम लागल्यासारखं व्हायचं आणि माझी चिडचिड वगैरे खूप व्हायची अशी. मला असे बरेच छोटे छोटे प्रॉब्लेम व्हायचे का जे मी डॉक्टरकडे जाऊन सांगू पण शकत नव्हती का मला काय होतंय असं. मग मला असंच वाटलं, त्यांनी सांगितल्यामुळे काही इथे जाऊन बघावं. पण मी आल्यानंतर 8 दिवसात मला माझ्यामध्ये बरेच चेंजेस वाटले. माझी चिडचिड कमी झाली, मला फ्रेश वाटायला लागलं, माझा थकवा दूर झाला, मला कुठल्या कामाचा कंटाळा येत नाही किंवा एवढं काम केलं तर मला थकवा यायचा वगैरे तो सर्व दूर झाला माझा. आणि मेन म्हणजे माझा हात जो दुखायचा ना, तर माझ्या हाताचं दुखणे एकदम परफेक्ट क्लिअर झालंय. आपको दीदी आपको बहुत अच्छा फर्क मिला अपनी थेरेपी से। जो चीजें आपकी थेरेपी से पहले नहीं हो रही थी, आपकी बॉडी वाइज जो बदलाव हो रहे थे, गड़बड़ी हो रही थी बॉडी वाइज, तकलीफ हो रही थी, चिड़चिड़ापन हो रहा था, तो वो अभी धीरे धीरे अपनी थेरेपी से पूरा कम हो गया है। तो उससे पहले जैसे आपने थेरेपी स्टार्ट नहीं की थी, तो उससे पहले आपने कभी कोई उपचार वगैरह किए? नाही, उपचार वगैरह नाही. क्योंकि डॉक्टर के पास त्यांना जाऊन मी काय सांगणार असं मला होत होतं ना. हे डॉक्टरांना कसं सांगायचं बुवा मला काय त्रास होतोय असं. म्हणून मला असं वाटलं थेरपी मध्ये जाऊन बघावं, पण मला त्याचा खूप छान रिझल्ट आला. बहुत अच्छी बात है, बहुत अच्छा रिजल्ट मिला। ठीक है दीदी, आपको इतना अच्छा रिजल्ट मिला, आपने बताया कि डॉक्टर वगैरह को कैसे बताऊं क्या बताऊं, लेकिन थेरेपी में आती है आपको भरपूर फर्क मिला। आपके फैमिली में आती है, जिसमें आई आती है अभी है ना, और बाबा भी आते हैं। आपने बताया कि बाबा का पेट जो है वो अभी पहले तकलीफ में था, लेकिन अभी धीरे धीरे उनका फर्क पड़ने लग गया। लेकिन वो तकलीफ कहीं ना कहीं मैंने सुना है कि वो बाबा को इंजेक्शन लगाया था तो उससे कुछ हुआ, तो वो थोड़ा सा बताओगे? बाबांना आहे ना ते याचं स्टेरॉइडचं इंजेक्शन घेतलेलं होतं बाबांनी. तर बाबांची ती नस फुटल्या गेली होती त्याच्यानी. बाबांना असं म्हणजे बाबा इथून सुद्धा चालू शकत होते. तर बाबांचा आज रिझल्ट असा आहे का बाबा इथून ते सायलेंट बाबापर्यंत पायी चालू शकतात. आणि आमची आजी आहे ना, त्यांच्या पायाची टाच खूप दुखत होती, वर्षभरापासून दुखत होती. असं चाललं की पायाची टाच दुखायची. त्यांनी भरपूर हॉस्पिटलमध्ये वगैरे गेले, पण त्यांना काही फारसा रिझल्ट झाला नाही. आज 3 महिने झाले, 4 महिने झाले, त्यांच्या पायाची टाच दुखणं पूर्णपणे बंद झालं. हा आमच्या फॅमिलीत आलेला सर्वांना अनुभव आहे. आई आते हैं, आई को भी फर्क मिला है चलना वगैरह में। बाबा को जो नस टूट गई थी, तो इंजेक्शन लगाया था स्टेरॉइड का अपने पेट में ही भी ताज के इधर ही, तो उसकी वजह से नस टूट गई थी। लेकिन अपनी थेरेपी करके उनको जो रिजल्ट बाहर नहीं मिल रहा था या जिससे नुकसान हो गया था, वो नुकसान वापस उसमें थेरेपी से रिकवर होने लग गया। तो आगे ऐसे चलते भी हैं, थेरेपी पे रेगुलर भी आते हैं, रेगुलर थेरेपी करके पूरी फैमिली एकदम स्वस्थ है। बोले तो पूरी फैमिली की आपकी थेरेपी जीवनदान है या नहीं? जीवनदान है। हाँ, जीवनदान ठीक है दीदी आपको। ठीक, तो इसी चीज की वजह से अगर आई बाबा को कोई संदेश देना हो तो क्या संदेश दोगे आप? ज्यालाही कोणाला काही प्रॉब्लेम असेल, कदाचित तो हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा डॉक्टरकडे जाऊन क्लिअर होत नसेल, तर त्याला 100% रिझल्ट लाईफ गेट मध्ये मिळणार म्हणजे मिळणारच. तर प्रत्येकाने लाईफ गेट मध्ये आलंच पाहिजे आणि थेरपी घेतलीच पाहिजे, कारण ती प्रत्येकासाठी खूप छान आहे. बहुत अच्छी बात है, एक बार दीदी के लिए जोरदार